कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांचा डाव, जयंत पाटलांच्या सांगलीवरच मोठा घाव। 4 माजी आमदार लावले गळाला, सुरुंग लागणार जयंत पाटलांच्या गडाला। आता नेमकं काय म्हणायचंय, हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात। त्यातच महायुतीत एकत्र असले तरी तीनही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या दृष्टीने तयारीला लागलेत आणि त्याचाच परिणाम स्वरूप पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांनी पहिला डाव टाकताना दिसतात। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद आणखी वाढणारे असंच दिसतंय। सांगली जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असल्याचं चित्र आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील 4 माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच हे 4 माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। आता हे 4 माजी आमदार नेमके कोण आहेत ते पाहूयात। शिराळ्याचे माजी मंत्री आणि आमदार शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठे महांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे 4 दिग्गज नेते आणि सांगलीतले बडे चेहरे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याचं कळतंय। विधिमंडळ अधिवेशनानंतर अजित पवार सांगलीत एक पदाधिकारी आणि पक्षाचा मेळावा घेतील, त्यात हे मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तरी त्या संदर्भातच एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत मिरजेतील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये पार पडली। या बैठकीला हे 4ही बडे नेते उपस्थित होते आणि याच वेळी या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटात पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय। त्याच सोबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा होऊन या सर्व माजी आमदारांचा पक्षप्रवेश होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच हे नेते काय येणार आहेत, तर त्यामागचं कारण सांगायचं झालं तर विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता पसरली आहे। भाजपातून बाहेर पडूनही अजूनही महायुतीशी संधान असलेल्यांना राजकीय पर्याय दिसत नव्हते आणि अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जे विधानसभेला मिळालेलं मतदान आहे ते लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने किंवा पक्षाची ताकद पुनर्स्थापित करण्यासाठी या 4 बड्या नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केल्याचं निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितलं आणि खरं तर त्यांच्यावरच अजित पवारांनी सांगली जिल्ह्यातली पक्षाचा विस्तार करवण्यासाठीची जबाबदारी सोपवली होती आणि या पार्श्वभूमीवर मिरजेत या मातब्बर नेत्यांची बैठक झाली आणि त्यातच हा मोठा डाव आखल्याचं दिसतंय। त्यामुळे सांगलीतले हे 4 बडे नेते एकत्र एकाच पक्षात आले तर जयंत पाटील, RR पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांसारख्या दिग्गजांचं स्थान असलेल्या सांगली जिल्ह्यात अजित पवारांची पॉवर वाढणार असं दिसतंय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।